ईश्वर सर्वत्र आहे। ईश्वराचं एकच रूप आहे। तो कुठे रामाच्या स्वरूपामध्ये विराजमान आहे, तर कुठे अल्लाच्या स्वरूपामध्ये आहे, तर कुठे येशूंच्या स्वरूपामध्ये आहे। की जेव्हा तुम्ही स्वतःचा वेगळा विचार करायला लागता ना, तेव्हा सगळं जग तुम्हाला असं विभागलेलं बघायला मिळतं। जेव्हा तुम्ही शरीराच्या स्तरावर विचार करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचं शरीर वेगळं दिसतं। जेव्हा तुम्ही विशाल विचार करायला लागता, जेव्हा तुम्ही इतर सर्व गोष्टींना तुमच्यामध्ये सामावून घ्यायला लागता, तेव्हा तुम्हाला सर्व एकच वाटतं। जेव्हा तुम्ही तुमची ओळख विशाल करत जाता ना, तेव्हा तुम्हाला सर्व आपले वाटायला लागतं। पण मनुष्याचं दुर्दैव असं आहे, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाला धोका येत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला सामावून घेत नाही। प्रत्येक माणसाचं रक्त लालच आहे, त्याने किती पण रंग बदलू द्या झेंड्याचे। जेव्हा तुम्हाला कळतं माझं रक्त लाल आहे, तेव्हा तुम्हाला झेंड्याच्या रंगाचं फार महत्त्व राहतं। सगळीकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ऊर्जा, असं सद्गुरू म्हणतात। हे वास्तव आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते हे आम्ही स्वीकारलं पाहिजे। जेवढं तुम्ही जास्त पौष्टिक खाल, तेवढी ऊर्जा जास्त आहे। म्हणजे पौष्टिकता, कमजोरी, निकसपणा, सकसपणा ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऊर्जेचा दर्जा ठरवतात। पण तुम्ही जास्त जिवंत आहात, तुमच्या ऊर्जेवर ठरतं। तुम्ही जास्त आळसी आहात, थकलेले आहात, मुरदाड आहात, ऊर्जेवर ठरतं। म्हणजे आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी संपत्ती काय आहे? आमची ऊर्जा आहे आणि ही प्रत्येकामध्ये एकच आहे। आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच ईश्वर आहे। आणि हे जेव्हा आम्हाला कळतं, तेव्हा आमच्यामधला भेदभाव संपून जातो। असं म्हणतात, ईश्वराकडे माणूस ज्या भावनेने मागतो, त्याच भावनेने ईश्वर त्याला भेटतो। रावणाने अत्याचार करण्यासाठी शक्ती मागितली ईश्वराकडे, दुसऱ्यांना गुलाम बनवण्यासाठी शक्ती मागितली, दुसऱ्यांचा संहार करण्यासाठी शक्ती मागितली, त्याचा संहार झाला। जो जे वांछिला तो ते लाहो, प्राणी जात। किती सुंदर आहे बघा। सर्वत्र ईश्वर जर आहे, तर तुम्ही स्वतःला कसं बनवलं पाहिजे? पारदर्शक बनवलं पाहिजे। जर स्वतःचं वेगळेपण तुम्ही जपण्याचा प्रयत्न केला, सगळीकडे ईश्वर आहे आणि तुम्ही वेगळे होण्याचा प्रयत्न करताय। आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, हा जो ईश्वर आहे हा ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये काय होते? व्यक्त होते। ती ना सृजन करते, ना विध्वंस करते, ती फक्त आहे। की परमेश्वर सगळीकडे व्यक्त राहिला आहे, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, कणाकणामध्ये तो आहे। मित्रो, शिर्डीचे साईबाबा म्हटलं की सबका मालिक एक। जिथं सर्व धर्मीयांचे लोक श्रद्धेने येतात आणि प्रार्थना करतात आणि जीवनासाठी सुख मागतात, धनसंपदा मागतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते, असा त्यांना अनुभव देखील येतो। सबका मालिक एक आहे। तर मग या जगामध्ये हे विविध धर्म का, किंवा विविध धर्म संस्थापक का? खरं तर मित्रो, ईश्वर सर्वत्र आहे। ईश्वराचं एकच रूप आहे। तरी देखील त्या एका ईश्वरावरून एवढे वाद का? तो कुठे रामाच्या स्वरूपामध्ये विराजमान आहे, तर कुठे अल्लाच्या स्वरूपामध्ये आहे, तर कुठे येशूंच्या स्वरूपामध्ये आहे। अगदी एवढं सोडा, फक्त हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहे। कधी कधी गमतीनं असं पण म्हणतात लोक की अरे, तुमचे एवढे देव आहे, पूजा कशाची करणार? तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःला खंड खंड केलेलं आहे। तुम्ही ऐकलं असेल की एकाच संप्रदायामध्ये, आध्यात्मिक संप्रदायामध्ये विविध प्रकारचे विचारधारा जपणारे मार्ग असतात आणि लोक असतात, पंथ असतात। समजा वारकरी संप्रदाय म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन पंथ आहे। हिंदू संस्कृतीमध्ये कोणी शिवाला मानतं, तर कोणी विष्णूला मानतं। मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी आहे। ईसाईंमध्ये पण असे मार्ग आहे, विविध मार्ग आहे। हिंदू संस्कृतीमधून जे विविध धर्म जन्माला आले, जसे बौद्ध असेल, जैन असेल, शीख असेल, हे विविध धर्म हे हिंदू संस्कृतीचे प्रवाह आहे, त्याचे शाखा आहे। की जेव्हा तुम्ही स्वतःचा वेगळा विचार करायला लागता ना, तेव्हा सगळं जग तुम्हाला असं विभागलेलं बघायला मिळतं। जेव्हा तुम्ही शरीराच्या स्तरावर विचार करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचं शरीर वेगळं दिसतं।
जेव्हा तुम्ही जन्माच्या स्तरावर विचार करता तर भाऊ बन जे आपले भाऊ आहे बहीण आहे त्यांचं शरीर आपल्याला एकच वाटतं. आम्ही सर्व एक आहोत. कारण आमचा जन्म स्रोत एक आहे. तसं जेव्हा तुम्ही विशाल विचार करायला लागता, जेव्हा तुम्ही इतर सर्व गोष्टींना तुमच्यामध्ये सामावून घ्यायला लागता, तेव्हा तुम्हाला सर्व एकच वाटतं. याचं सुंदर असं उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही एका ग्रामपंचायतचे सदस्य असता, तेव्हा तुम्ही एका वॉर्डमध्ये ते माझा माझा वॉर्ड म्हणता. तुम्ही जेव्हा गावचे सरपंच होता तेव्हा अख्खा गाव माझा म्हणता. तेव्हा वॉर्डाची तुम्हाला किंमत नाही राहत. तुम्ही वॉर्ड म्हणून तुमची ओळख तयार दाखवत नाही. जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता तेव्हा पूर्ण जिल्हा तुम्हाला तुमचा वाटायला लागतो. असं करत करत जेव्हा तुम्ही राष्ट्रपती होता, राष्ट्रपतीला जर विचारलं का हो तुमचा जिल्हा कोणता, ते म्हणजे हा भारत देश माझा. मोदी जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जातात पंतप्रधान म्हणून, तेव्हा त्यांची ओळख 140 करोड जनता म्हणून असते. 140 करोड जनतेचे ते प्रतिनिधी असतात म्हणून त्यांची ओळख आहे. हे देशाचं प्रतिनिधित्व आहे. आणि भारताची संस्कृती आहे का ती असं शिकवते की वसुदैव कुटुंबकम, आणि म्हणून त्याच्यातून विचार आला सबका मालिक एक. आता जेव्हा तुम्ही तुमची ओळख विशाल करत जाता ना, तेव्हा तुम्हाला सर्व आपले वाटायला लागतं. सर्व मीच आहे. पण मनुष्याचं दुर्दैव असं आहे, जोपर्यंत त्याच्या अस्तित्वाला धोका येत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सामावून घेत नाही. त्याला पॉवर्स मिळाले, त्याला स्वातंत्र्य मिळालं तर तो स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला मिळालेल्या पॉवर्सचा उपयोग तुम्ही सर्वांच्या कल्याणासाठी करायला हवा. तुम्हाला जर कोणी बॅटरी दिली, दिवा दिला, तर तुम्ही तुमच्यापुरता वापरणार की सर्वांना प्रकाश दाखवणार? दिवा तुमच्या हातात आहे म्हणून प्रकाश तुमच्या मालकीचा नाहीये. बँकेची सगळी रोकड कॅशियरच्या हातात आहे म्हणजे तो कॅशियर त्याचा मालिक नाहीये. हे आम्हाला व्यावहारिकदृष्ट्या कळतं, परंतु तसंच आमच्या जीवनामध्ये जे जे आमच्या हातात आहे ते सर्व ह्या प्रकृतीचं आहे. आणि जर प्रकृतीच्या रूपाने जर विचार केला तर हे सर्व सर्वांचं आहे. प्रत्येक माणसाचं रक्त लालच आहे. त्याने किती पण रंग बदलू द्या झेंड्याचे. जेव्हा तुम्हाला कळतं माझं रक्त लाल आहे तेव्हा तुम्हाला झेंड्याच्या रंगाचं फार महत्व राहत नाही. मग आम्हाला या वेगवेगळ्या प्रकारे जे काही स्वरूप व्यक्त होतं त्या व्यक्त होणाऱ्या स्वरूपाबद्दल आमची गंमत होते. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय सुंदर सुंदर अशा घटना आहेत. नरहरी सोनाराच्या बाबतीमध्ये घडलेली घटना आपण ऐकली अनेक वेळा. त्याला सांगितलं की तुला पांडुरंगाचा कमरेचा तुला चेन बनवायची आहे. त्याचा धर्म आहे, ग्राहक धर्म तोडता येत नाही. आलेल्या ग्राहकाला विनमुख जाऊ देता येत नाही कारण तो पण संत आहे. पण तो शिवाला मानत होता. शंकराशिवाय दुसरं कोणाचं दर्शनही तो घेत नव्हता. त्याला असं वाटलं ईश्वर म्हणजे फक्त महादेवच आहे. मग तो महादेवाच्याच रूपाने व्यक्त होतो, बाकी सगळं थोतांड आहे. बघा ईश्वराची प्रचिती कशी असते. जेव्हा तुमची ती दृष्टी उघड होते, जेव्हा तुमचा बोध विकसित होतो तेव्हा तुम्हाला ते कळतं. फक्त अनुभव येण्याची गरज आहे. एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोची शेती करता येते म्हणजे त्याला कांद्याची शेती करता येणार नाही किंवा वांग्याची करता येणार नाही असं थोडी आहे. हल्ली शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही अरे व्हरायटीमध्ये पण फरक असतो साहेब. ही शेती अशी करायची ती शेती तशी करायची. अशा प्रकारची विचित्र शेती आम्हाला शिकवली रसायनांनी. वास्तविक पाहता शेती म्हणजे फक्त एकच काम आहे, मातीला सुपीक करा, पिकं आपोआप येतात. पिकांना काही करावं लागत नाही. थोडंफार व्यवस्थापन असतं, प्रुनिंग असेल, बांधणी असेल, स्ट्रक्चर उभं करणं असेल, बस एवढंच आहे. अंतर ठेवणं असेल, परंतु मूलभूत रचना एकच आहे. कोणी दाढी ठेवतो, कोणी मूछ ठेवतो, कोणी मिशा काढतं, कोणी दाढी, कपडे वेगवेगळे घालता, वेगवेगळ्या रूपामध्ये स्वतःला व्यक्त करता. मित्रांनो त्याचं कारण आहे तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशाप्रमाणे
तुमचा धर्म संस्थापक तुम्हाला तसं जगण्याचं मार्गदर्शन करतो. कुणी हे अन्न खाल्लं पाहिजे, कुणी ते अन्न खाल्लं पाहिजे, तो का तसा होता? वाळवंटी प्रदेशामध्ये भाजीपाला तुम्ही आणणार कुठून? बर्फाळ प्रदेशामध्ये तुम्ही भाजीपाला आणणार कुठून ताजा? म्हणून त्यांना मांस खाण्याची परवानगी दिली. म्हणजे धर्म मांस खाण्याची परवानगी देतो असं नाहीये. शेवटी जगण्यासाठी जो आहार उपलब्ध आहे तो खाल्ला पाहिजे. आजच्या काळामध्ये कुठेही कुठलाही आहार उपलब्ध होऊ शकतो. तर कुणी पण ताजा भाजीपाला खाऊ शकतो. अनेक जण अशा प्रकारे सांगतात की नाही ते अन्नच आहे, शिकार आहे आमची ती. सिंह कसा शेळीची शिकार करतो, हरणाची करतो, तशी ती आमची शिकार आहे. कोंबडी, बोकड आमची शिकार आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. कुठलंही जीवन जागृत आहे. त्याच्यामध्ये भावना जिवंत आहे. अतिशय कमी स्तरावर भावना जिवंत असलेले जीवन म्हणजे वनस्पती. वनस्पती जिवंत आहे, परंतु तिला भावना नाहीये तेवढ्या स्तरावर जेवढ्या एखाद्या प्राण्याच्या विकसित असतात. तुम्ही एखाद्या गायीच्या समोर तिचं वासरू जर मारलं, तर ती गाय तुमचा डावा धरते. तुम्ही जर एखाद्या सिंहाच्या पुढे, वाघाच्या पुढे त्याच्या जर पिल्लाला जर तकलीफ द्यायचा प्रयत्न केला, तर तो तुमचा फाडून खाईल तुम्हाला. अगदी एखादी म्हैस जरी असेल, जिला आम्ही अतिशय मतिमंद समजतो, ती सुद्धा आपल्या बछड्याच्या रक्षणासाठी सिंहाबरोबर भिडते. म्हणजे तिला भावना आहे. झाडाजवळ सुद्धा भावना आहे. त्याने काटे आणलेले, तुम्ही त्याचं फळ तोडू नये म्हणून. हरभऱ्याने त्याच्या अंगावर पूर्ण आंब बांधलेली आहे, काटेरी, तुम्ही त्याच्याजवळ जाऊ नये. मिरचीने त्याच्याजवळ तिखटपणा आणलेला आहे, तुम्ही त्याला खाऊ नये म्हणून. परंतु तरी सुद्धा आम्ही खातो, कारण त्याच्या भावना तेवढ्या स्थिर नाहीये. म्हणजे परमेश्वर त्या मिरचीमध्ये तेवढाच आहे जेवढा त्या जनावरांमध्ये आहे, माणसामध्ये आहे. फक्त व्यक्त होण्याची जी पद्धत आहे. समजा एखादा बल्ब आहे, तो बल्ब 0चा आहे, एखादा बल्ब 100चा आहे, एखादा 1000चा आहे, 2000चा आहे. व्यक्त होण्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त आहे. म्हणून आम्हाला वेगळं दिसतं. जोपर्यंत अज्ञान होतो आम्हाला सगळं वेगळं दिसतं. आणि मग नरहरी सोनार जेव्हा ते माप घ्यायला गेला, तेव्हा तो म्हणे मी आता कसं जाऊ? मग त्याने डोळ्याला पट्टी बांधली. धर्म बी वाचला पाहिजे, भक्ती वाचली पाहिजे. गेला, माप घ्यायला गेला की त्याला ती पिंड जाणवायची. एकदा झालं, दोनदा झालं, अरे माप घेतलं की पिंड. अरे त्याने विचारलं तू मला कुठे आणलंय? तू म्हणे पांडुरंगाच्या, पंढरपूरची घटना आहे, पांडुरंगाच्या देवळामध्ये आपण आहोत आणि तू प्रत्यक्ष पांडुरंगाचं माप घेतोय. तो म्हणे काय खोटं बोलतोस महेश, मला फसवतोस काय? माझ्या भावनांशी खेळतोस की काय तू? हा, इथं तर पिंड आहे. तो म्हणे महाराज आपण डोळे उघडून पहा, तुमची पटकी करा डोळ्यावरची. शेवटी वैतागून या हातामध्ये तर पिंड आहे आणि म्हणून एका हातामध्ये ते माप धरलं दोरीचं आणि दुसऱ्या हाताने आपली पट्टी सरकवली, तर साक्षात पुढे पांडुरंगाची मूर्ती. डोळ्यातून घळघळा अश्रू आले आणि अद्वैत संपलं. अद्वैत म्हणजे दोन, हे वेगळं आणि हे वेगळं, भेदभाव करण्याची जी वृत्ती होती ती संपली आणि कळलं की या ठिकाणी काही द्वैत संपलं, अद्वैत निर्माण झालं. द्वैत म्हणजे दोन आणि अद्वैत म्हणजे एक. दोन नाहीच आहे. एक म्हणणं पण चुकीचं आहे. दोन कधी नव्हतेच तर एक कसं म्हणायचं? म्हणून अद्वैत. आणि म्हणून दर्शन घेतलं, पुन्हा डोळे झाकले आणि पुन्हा माप घेतलं, तर पुन्हा पिंड हातामध्ये. लक्षात आलं हे दोन नाहीये. आपल्या सर्वांच्या डोळ्यावर तीच अज्ञानाची पट्टी आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक धर्म वेगळा वाटतो, जात वेगळी वाटते, पंथ वेगळा वाटतो. मित्रांनो, सद्गुरू असं म्हणता, देव सर्वत्र आहे, बरोबर आहे, फक्त तो मंदिरात नाही आहे. मंदिरात तो जास्त तेजस्वी आहे. जशी हवा इथं आहे परंतु अशुद्ध आहे. तुम्ही जर जंगलामध्ये गेला तर शुद्ध हवा आहे. जंगलामध्ये हवा तुम्हाला आरोग्य देते आणि इथली हवा तुम्हाला रोग देते. तसं सगळीकडे ईश्वर आहे, पण तो ईश्वर वेगळ्या रूपामध्ये. रावणामध्ये पण तोच आहे आणि रामामध्ये पण तोच आहे. दोघांना मिळालेले दोन पात्र आहे, लीला आहे. मग तुम्हाला मिळालेला रोल तुम्ही केला पाहिजे, तेवढ्या इमानदारीने केला पाहिजे.
भूमिका जी आहे, ही सगळीकडे जी ऊर्जा आहे, ईश्वराची पुढची जी काही ओळख आहे, ती खरी ओळख म्हणजे ऊर्जा आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे आणि त्याचा भौतिक भाग आहे. 2 गोष्टी आहे. एक सॉफ्टवेअर आहे, एक हार्डवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे भौतिक अवस्था आणि सॉफ्टवेअर म्हणजे त्याची अभौतिक अवस्था. ऊर्जा जी आहे, प्रत्येकामध्ये जी एनर्जी आहे, अणूचा स्फोट होतो आणि अणुबॉम्ब तयार होतो. कारण त्या अणूमध्ये ऊर्जा आहे. लाकडामध्ये ऊर्जा आहे म्हणून ते पेटतं. बरोबर आहे? मग मेलेल्या माणसाला तुम्ही किती जरी हलवलं आणि काही जरी केलं, त्याला काही फरक पडत नाही. सद्गुरू असं म्हणतात, मेलेल्या माणसाच्या जवळ जा, त्याला सांगा, "तुला 1,00,00,000 रुपयाचं बक्षीस लागले." कानात सांगा त्याच्या, हळूच. त्याला सांगा, की "अरे, स्वर्गामधून प्रत्यक्ष मेनका आणि रंभा आली आहे, तुझी सेवा करायला. हातपाय दाबतायत बघ तुझे. अरे, तुला पंतप्रधान पदाची ऑफर आली आहे." तुम्ही त्याला असं काहीही सांगा. तो तुम्हाला असं पण नाही करणार. का नाही करणार? ऊर्जा नाहीये. पदार्थ आहे, पण ऊर्जा नाहीये. म्हणजे सर्वत्र काय आहे? अणुरेणूमध्ये आणि प्रत्येक जीवामध्ये सगळीकडे ऊर्जा आहे. काही ठिकाणी सुप्त स्वरूपामध्ये, काही ठिकाणी सक्रिय स्वरूपामध्ये. जीवांमध्ये ती सक्रिय आहे आणि निर्जीवांमध्ये ती सुप्त अवस्थेमध्ये. त्याच्यामध्ये एक अवस्था आहे व्हायरस, ज्याला आम्ही व्हायरस म्हणतो, विषाणू. विषाणू ही अशी अवस्था आहे, की त्याला जेव्हा होस्ट भेटतो, तेव्हा तो लाईव्ह होतो. यजमान ज्याला भेटतो, ज्याच्यावर त्याला जगायचंय, तो जर भेटला, तर तो जिवंत होतो. आणि तो जर नाही भेटला, तर तो सुप्त अवस्थेमध्ये राहतो. तसं काही मेलेलाच आहे. शास्त्रीयदृष्ट्या त्याच्यामध्ये दोन्ही गुणधर्म आहे, जिवंतपणाचे पण आहे आणि मृतपणाचे आहेत. म्हणून तो 3rd कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे सगळीकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ऊर्जा. असं सद्गुरू म्हणतात, हे वास्तव आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतंय, हे आम्ही स्वीकारलं पाहिजे. रासायनिक शेती आणि वैदिक शेती आणि जैविक शेती आणि ऑर्गॅनिक शेती असं जे आम्ही म्हणतो, हे फक्त ऊर्जेचे वेगवेगळे व्यक्त होण्याची पद्धती आहे. नकारात्मक दृष्टीने ऊर्जा व्यक्त होते, ती रासायनिक शेतीमध्ये. न्यूट्रल दृष्टीने ऊर्जा व्यक्त होते ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये. आणि जैविक जी आहे, ती ऊर्जा जी आहे, ती विशेषतः वेगळी ऊर्जा नाहीच आहे. एक जीवाणू जेव्हा अन्न खातो, तुम्ही ऐकलं असेल एखादं एअरपोर्टवरती पोटामध्ये, मांडीमध्ये, शरीरामध्ये ऑपरेशन करून काही अंमली पदार्थ शरीरामध्ये इन्स्टॉल करून ऑपरेशन करून ते आणतात विमानामधून. पूर्वी जेव्हा स्कॅनर वगैरे नसायचे, तेव्हा ही पद्धती फार प्रचलित होती. शरीराचा वापर तस्करी करण्यासाठी केला जायचा. तसं आहे, एखादा जीव हा त्याच्या शरीरामध्ये एखादं अन्न ग्रहण करतो, म्हणजे न्यूट्रियंट्स घेतो आणि ते न्यूट्रियंटच्या माध्यमातून ऊर्जा घेतो फक्त. आपण सर्व जेवण करतो म्हणजे काय घेतो? ऊर्जा घेतो. एखाद्याने शेंगदाणे खाल्ले आणि एखाद्याने बदाम खाल्ले, तर ऊर्जेचा स्तर बदलला फक्त. एखाद्याने साधा टोमॅटो खाल्ला आणि एखाद्याने सफरचंद खाल्ला, तर ऊर्जेचा स्तर बदलला. जेवढं तुम्ही जास्त पौष्टिक खाल, तेवढी ऊर्जा जास्त आहे. म्हणजे पौष्टिकता, कमजोरी, निकसपणा, सकसपणा ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऊर्जेचा दर्जा ठरवतात. मग तुम्ही जास्त जिवंत आहात, तुमच्या ऊर्जेवर ठरतं. तुम्ही जास्त आळसी आहात, थकलेले आहात, मुरदाड आहात, ऊर्जेवर ठरतं. म्हणजे आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी संपत्ती काय आहे? आमची ऊर्जा आहे. आणि ही प्रत्येकामध्ये एकच आहे. प्रत्येकाचा स्रोत एकच आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच ईश्वर आहे. बरोबर आहे? आणि हे जेव्हा आम्हाला कळतं, तेव्हा आमच्यामधला भेदभाव संपून जातो. तुम्हाला काही काळासाठी जे काही ओळख भेटली, नाव भेटलं, तुमचं कुटुंब भेटलं, तुमचा परिचय भेटला, संपत्ती भेटली, वारसा भेटला, काय जे वारसा तुम्हाला भेटला असेल, हे सर्व तुम्हाला इथून सोडून जायचं आहे. आणि असे लाखो पिढ्या हे सोडून गेलेल्या आहेत. हे आम्ही जर वारंवार स्वतःच्या लक्षात आणून दिलं, तर मला वाटतं आमची जी भेदभाव करण्याची वृत्ती आहे,
माझं तुझं करण्याची वृत्ती आहे ही संपून जाईल. द्वैत म्हणतात. मी आणि तू हे द्वैत आहे. अद्वैत काय? दोघांमध्ये एकच ईश्वर आहे. तत्वमसी श्वेतकेतू. तत्वमसी श्वेतकेतू म्हणजे काय? तुझ्यात जो आहे तोच माझ्यात आहे, काही बदल नाही आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा मृत्यू राहत नाही आणि काहीच राहत नाही. तू मला त्रास देतोय असं नाहीये, तू स्वतःला त्रास देतोय. बघा, जेव्हा तुम्ही पूर्णपणे सात्विक होऊन जाता ना, त्यावेळेस तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर त्याला आपोआप त्रास होतो असं लोक म्हणतात. परमेश्वराच्या भक्ताला जर कोणी त्रास दिला तर परमेश्वर त्याला धडा शिकवतो असं म्हणतात लोक. वास्तविक तसं नाहीये. वास्तविकता असा आहे, तुम्ही स्वतःला जर आरसा बनवलं तर तुमच्यावर पडणारा प्रकाश 100% रिफ्लेक्ट होणार आहे. मग तो जर लाल रंगाचा असेल तर तो लाल रंगाचाच रिफ्लेक्ट होणार आहे. पण तुम्ही स्वतःला स्वच्छ असं पारदर्शक असा आरसा बनवलं पाहिजे. स्वतःचं स्वच्छ असं पारदर्शक जीवन म्हणजे माझी काही मर्जीच नाही. जे काही आहे तुझी मर्जी. तू जे देशील ते स्वीकार आहे. आरसा कधी असं म्हणतो का, ए कुरूप मुली बाजूला हो, मी खराब होतोय. हा, हे कुरूप मुला बाजूला हो, असं कधी म्हटलं का आरसा? कसा पण व्यक्ती असून समोर असो, मनुष्य कोणताही येवो समोर, अगदी जिपरी मांजर जरी आली तरी तो म्हणतो आता मी तुला मला तुझं चित्र दाखवणार नाही असं म्हणतो का? नाही. आरसा आरसा आहे. तसं स्वतःला आरसा जर बनवलं तर तुम्हाला या सृष्टीची प्रतिमा तुमच्यामध्ये उमटलेली दिसेल. ईश्वर तुमच्यामध्ये उमटलेला दिसेल. तसं तुम्ही स्वतःला जर आरसा बनवलं तर समोरचं जे काही तुम्हाला देईल तेच त्याला परत मिळेल. असं म्हणतात ईश्वराकडे माणूस ज्या भावनेने मागतो त्याच भावनेने ईश्वर त्याला भेटतो. रावणाने अत्याचार करण्यासाठी शक्ती मागितली ईश्वराकडे. दुसऱ्यांना गुलाम बनवण्यासाठी शक्ती मागितली. दुसऱ्यांचा संहार करण्यासाठी शक्ती मागितली. त्याचा संहार झाला. जो जे वांछिला तो ते लाहो प्राणी जात. किती सुंदर आहे बघा. सर्वत्र ईश्वर जर आहे तर तुम्ही स्वतःला कसं बनवलं पाहिजे? पारदर्शक बनवलं पाहिजे. जर स्वतःचं वेगळेपण तुम्ही जपण्याचा प्रयत्न केला, सगळीकडे ईश्वर आहे आणि तुम्ही वेगळे होण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही कॅन्सर सेल होणार. आणि तुम्ही जेवढे गोळा करणार ते बी कॅन्सरच राहणार. तुमची फार तर घात होणार, पण ती कॅन्सरचीच होणार ती. हा विषय. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, हा जो ईश्वर आहे हा ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये काय होते? व्यक्त होते. ती ना सृजन करते ना विध्वंस करते, ती फक्त आहे. ती अणुभट्टीमध्ये बाबा शक्ती केंद्रामध्ये वीज बनवते आणि ती शक्ती हिरोशिमा नागासाकी मध्ये उद्ध्वस्त करते. शक्ती तीच आहे. किती प्रचंड शक्ती असते तुम्ही कल्पना नाही करू शकत. मी कुठेतरी वाचलं होतं की 1 किलो युरेनियम मध्ये 1 किलो जस्ट रिमाइंड मी 1 किलो युरेनियम मध्ये पूर्ण देशाला कित्येक वर्ष लाईट पुरू शकते, एवढी ताकद आहे अणूमध्ये. मी तर ऐकूनच चकित झालो. काय शक्ती असेल या अणूमध्ये? जर अणूमध्ये एवढी शक्ती आहे एखाद्या धातूच्या पदार्थाच्या, तर माणसात किती शक्ती असेल पाहिजे? हा, तो अणू काही जागेचा स्फोट घडवून आणू शकतो. मनुष्य या ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत पोहोचू शकतो, एवढी त्याची ताकद आहे. परंतु आम्ही किती शूद्रपणे जगतो, कारण आम्ही स्वतःला शूद्र बनवलं. आपण शूद्र नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचा संबंध वेगळा करता तेव्हा तुम्ही एकटे पडता. आणि म्हणून ईश्वर असं सांगतात की परमेश्वर सगळीकडे व्यक्त राहिलाय. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, कणाकणामध्ये तो आहे. अणु रेणू एवढा तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांना जर कळलं हे सायन्स, कुठल्या शाळेत गेले होते ते? कुठल्या शाळेत गेले होते? हा, हनुमान चालीसा जन्मलेलं त्यांनी केव्हा सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर मोजलं होतं? म्हणजे कुठेतरी आम्ही भरकटतोय, बरोबर आहे. आणि शारीरिक आणि मानसिक स्तरावरती माणसाची ओळख निर्माण करण्याचा जो चुकीचा प्रयत्न करतो, त्यामुळे आम्हाला हे विश्व असं खंडाखंडामध्ये वागलेलं दिसतं. आणि म्हणून
आजपासून आपण एक कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे, की सगळीकडे एक ऊर्जा आहे आणि मी एक ऊर्जेचा काय आहे? ऊर्जेचा मी एक कण आहे. बस. या सागराचा मी एक थेंब आहे. पण माझ्यामध्ये पण सागरच आहे. समुद्रच आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात राहील, तेव्हा आम्हाला पश्चात्तापही होणार नाही, दुःखही होणार नाही आणि आम्ही कुठेही भरकटत जाणार नाही. आम्ही सर्वांनी आमची ओळख, जी ओरिजिनल ओळख आहे, जी जन्मापूर्वीही होती, जन्मानंतरही राहणार आहे, ती ओळख जेव्हा आम्ही जपून ठेवतो, तेव्हा आम्ही या ब्रह्मांडाचा एक भाग बनतो आणि तेव्हा आम्ही या ब्रह्मांडाचा भाग बनतो, तेव्हा आमच्यामधलं द्वैत संपून जातं आणि अद्वैत निर्माण होतं आणि जे वास्तव आहे, ते आमच्या समोर येतं आणि मग हे वास्तव जेव्हा आमच्या समोर येतं, तेव्हा आमचं जीवन अतिशय सुंदर बनून जातं. धन्यवाद.